नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग आणि होप सो सगळे खूप छान मस्त मजेत असाल. मी अनिता आणि स्वागत करते आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी मोठा व्लॉग करते. शॉर्ट्स तर मी शेअर करत असते. म्हटलं चला बरेच दिवस झाले मोठा व्हिडिओ काही शूट नाही केला किंवा काही शेअरही नाही केलं. आज म्हटलं काही शेअर करूया. तसं तर अजून एक दोन व्हिडिओ माझ्याकडे शूट केलेले आहेत, पण त्यांना एडिट करायला मला वेळ मिळत नाही आहे. जसं मी खूप दिवसांनी व्लॉग शेअर करते त्याचप्रमाणे खूप दिवसांनी कॉफी पण घेते. मस्त दूध तापवत ठेवलं, एका ग्लासमध्ये कॉफी पाऊच ओतून घेतला, त्याच्यामध्ये थोडीशी साखर ठेवली. आता हे दूध तापताना तोपर्यंत चला म्हटलं तुम्हाला माझं आज एक काम आहे ना, काही काम आहेत त्यातलं एक काम तुमच्याबरोबर शेअर करते. ही जी काही पॅन्ट आहे ना, ट्रॅक पॅन्ट, त्या पॅन्टचा ना हा खिसा जो आहे ना, याच्यामध्ये काही सामान ठेवलं ना तर ते खाली असं बसता उठताना किंवा असं कुठे बाहेर ना पडण्याची भीती असते. म्हणून मग या पॅन्टला ना मला टच बटन लावून घ्यायचे आहेत. आणि सध्या एवढं गरम होतं आहे ना, म्हणजे आमच्याकडे तरी खूप गरम होते, म्हणजे 40-45 असं टेम्परेचर आहे. मुलं झोपली होती पण बेडरूममध्ये AC चालू होता. म्हटलं चला हॉलमध्ये एवढ्या गरमीमध्ये बसण्यापेक्षा आपण पण बेडरूममध्येच जाऊन बसूया. बरीच काही काही ना छोटी मोठी कामं आहेत. खूप मोठं असं काही काम नाही आहे, छोटी छोटी कामं आहेत, पण खूप कामं पेंडिंग झालेली आहेत माझे. मेन म्हणजे माझ्या मशीनचे म्हणजे स्टिचिंगची खूप कामं राहिलेली आहेत. सगळ्यात आधी तर ना सकाळच्या वेळेस खूप छान कामं होतात, कारण मुलं झोपलेली असतात. पण आता बऱ्याचदा असं पण होतं की ना हे मस्त ACमध्ये छान झोपलेले असतात ना, मग घरामध्ये मी पण ऑफिसला गेलेले असतात. त्याच्यामुळे ना असं होतं की ठीक आहे ना, कामं थोडी लेट झाली तरी चालेल, कधी कधी मी पण झोपून घेते त्यांच्याबरोबर आणि मग लेट होतं. पण आज म्हटलं नको, आज मी ठरवलं की एक एक काम करून घेऊया. त्या पॅन्टला ना एक टच बटन मी लावून घेतलं, पण एक टच बटन लावल्यानंतर ना मला असं रिअलाईज झालं की हे टच बटन किंवा प्रेस बटन जे असतं ते तेवढं पक्कं राहील की नाही. म्हणून मग मी एकच लावलं. म्हटलं दुसरा काहीतरी जुगाड करून बघूया त्याच्यासाठी. तोपर्यंत ना एक बिल्डिंगमधल्याच माझ्या एका फ्रेंडचं टॉप अल्टर करायचं होतं, तो केला. आणि जो काही मी आत्ता तुम्हाला कुर्ता घातलेला दिसतोय ना, हा मी काही दिवसांपूर्वी एका शॉर्ट्समध्ये तुमच्याबरोबर शेअर केला होता की मी हा मागवला होता आणि 300ला मला तो मिळाला होता. म्हणजे 300 रुपीज अशी त्याची प्राईज होती. मला तो आला तेव्हा म्हणजे दिसायला छान होता आणि नंतर ट्राय केलं तर मला वाटत नव्हतं की व्यवस्थित बसेल नाही बसेल. पण आज मी त्याला ऑल्टर करून घेतलं, मागे टक्स वगैरे टाकून घेतलं आणि थोडंसं फिटिंग करून घेतला. एवढ्यात छान वाटत होता ना, तो लुक पण छान येत होता आणि मस्त दिसत होता. होप सो तुम्हाला पण आवडला असेल. जर तुम्हाला हवं असेल ना तर याची लिंक मी शेअर करते. आणि बघा, मुलांचं ओपन डे म्हणजे रिझल्ट पेपर्स वगैरे दाखवले होते, पण त्याचे आज रिझल्ट मिळणार होते. मग तेच घ्यायला आज आम्ही चाललो होतो त्यांच्या स्कूलमध्ये. मुलांच्या स्कूलमधून रिझल्ट वगैरे घेऊन आले आणि आज ना सकाळी काहीच नाश्त्याला बनवलं नव्हतं. मग येताना ना असं इडली वगैरे घेऊन आले होते. मुलांना ते सगळं खायला दिलं आणि त्याच्यानंतर ना मस्त खाऊन वगैरे झाल्यानंतर त्यांचे फ्रेंड्स आणि सगळीजणं खेळत बसली होती. आता काय होतं, द्वितीचं आणि हर्षचं डिव्हिजन चेंज झाल्यामुळे ते थोडेसे सॅड होते. पण ठीक आहे, 1-2 वेळा एखादा 8-15 दिवस स्कूलला गेले ना की त्यांना त्याची सवय होईल. त्यांच्या स्कूलमध्ये ना दरवर्षी मुलं शफल करतात, म्हणजे सगळ्या मुलांचे डिव्हिजन चेंज होतात. तुमच्याकडे तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये असं होतं की नाही, मला कमेंट्समध्ये सांगा. आणि मला आधी ही गोष्ट आवडायची नाही, पण आता छान वाटते, कारण त्याच्या मागचा फायदा पण असतो. चला तर दुपारच्या जेवणामध्ये माझ्या गवारीची भाजी, पापडची चटणी, थोड्याशा तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि भाकरी असं जेवण करून घेतलं. आणि बघा, 2 दिवसापूर्वीच ना आम्ही जेजुरीला जाऊन आलो होतो, गावी जाऊन आलो होतो. आम्ही गेलो तर एकाच दिवसासाठी होतो, म्हणजे रात्री गेलो, संध्याकाळी गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही परत घरी आलो होतो. पण गावी गेलो, जेजुरीला गेलो, त्याच्यामुळे ना असे बऱ्यापैकी घरभर कपडे झाले होते. ते सगळे कपडे धुवून वगैरे घेतले. आता ते सगळे कपडे ना मला व्यवस्थित ठेवून द्यायचे होते. पुढचे मला वाटतं 8-15 दिवस असेच तुम्हाला बऱ्यापैकी घरामध्ये कपडे दिसतील, कारण अजून 1-2 वेळा असं गावी येणं जाणं होणार आहे. त्याच्यानंतर ना संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली होती मी. मला मार्केटला पण जायचं होतं, पण मार्केटला जायच्या आधी ना थोडंसं जेवणातलं काहीतरी बनवलेलं असतील ना 1-2 पदार्थ, तर मला बरं वाटतं. नाहीतर मला खूप स्ट्रेस येतो कुठे मी बाहेर वगैरे गेली तर. असं माझ्या बाबतीत बऱ्याचदा होतं.
तर म्हटलं चला भाकरी मी करून घेतल्या होत्या, भात पण लावला होता. पातळ भाजी अहोंना विचारून काहीतरी करणार होती, रस्सा भाजी वगैरे. पण तोंडी लावण्यामध्ये ना म्हटलं बोंबीलची चटणी करून घेऊया. मग त्याचीच तयारी मी इथे करत होती. हे बोंबील मी भाजत ठेवले होते आणि कांदा कट करायला घेतला होता. हे कटर जे आहे ना, चॉपर म्हणा किंवा कटर, ते घेतल्यापासून ना माझा कांदा टोमॅटो कट करण्यासाठीचा वेळ म्हणा किंवा स्ट्रगल म्हणा एवढा कमी झाला आहे ना, मला खूप छान वाटतं. पटकन कांदा वगैरे कट करून होता आणि काहीच त्रास होत नाही कांदा वगैरे कट करताना. मस्त याच्यामध्ये कांदा वगैरे कट करून घेतला आणि ज्या अशा सुकी मच्छीच्या भाज्या वगैरे असतील ना, मला असं वाटतं त्याच्यामध्ये ना कांदा टोमॅटो जास्त घातलं ना की त्या भाज्यांना छान टेस्ट येते. मस्त असा बारीक कांदा कट करून घेतला. तोपर्यंत ना बोंबील पण भाजून झाले होते. आता हे बोंबील ना धुण्यासाठी आणि भिजण्यासाठी म्हणून मी त्यांच्यामध्ये पाणी ओतून ठेवते. हा तवा मी धुवून घेतला. आता याच तव्यामध्ये ना मला चटणी बनवायची आहे. तव्यावर ना थोडंसं तेल घातलं आणि त्याच्यामध्ये जो काही छान बारीक कट केलेला कांदा होता ना तो घालून घेतला आणि गॅस ना एकदम बारीक ठेवला, कारण घाई पण होती, पण ना ते बोंबील पण भिजले पाहिजे होते. आता बोंबील कशासाठी भिजले पाहिजे होते ते सांगतेच. तोपर्यंत ना म्हटलं चला टोमॅटो पण कट करून घेऊया. टोमॅटो तसं हाताने कांदा परतपर्यंत एखादंच टोमॅटो कट करायचं असतं तर ते हाताने पण किंवा असं चॉपिंग पॅडवर वगैरे पण कट करून होतं. म्हटलं चला पण आपल्याकडे आहे सोय, तर याच्यामध्येच मी टोमॅटो पण कट करून घेतला. आणि टोमॅटो वगैरे कट करून झाल्यानंतर ना बोंबील भिजत होते तोपर्यंत म्हटलं किचनवर जो काही एक्स्ट्राचा पसारा झाला आहे ना तो सगळा आवरून घेऊया. कारण ना बोंबील का भिजवायचे होते माहिती आहे का, कारण बोंबील खाताना ना खायला तर चांगले वाटतात, पण माझं असं व्हायचं स्टार्टिंगला की ना खायला आवडायचे, पण मग ते काटे वगैरे मध्ये आले ना की त्यावेळेस कंटाळा यायचा किंवा नको वाटायचं खायला. मग त्याच्यानंतर मला एक यूट्यूबवर व्हिडिओ सापडला, त्याच्यामध्ये कळालं की बोंबीलचे काटे काढून पण चटणी छान होते किंवा कशी करायची. बोंबील भाजून घ्यायचे, ते अर्ध्या तासासाठी कमीत कमी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि मग ते चांगले भिजले गेले ना की ते असे सोलायचे. त्याची चटणी पण छान लागते आणि काटे पण निघले जातात आणि मग खाताना पण आपल्याला कंटाळा नाहीत. आता माझ्याकडे आज एवढा वेळ नव्हता, अर्धा तास वगैरे 10-15 मिनटंच झाले असतील मी बोंबील भिजत ठेवलेले. म्हटलं चला जेवढे निघतील ना तेवढे काढून घेऊया. आणि जे थोडे जाड बोंबील असतात ना त्यातलेच काटे व्यवस्थित निघले जातात. जर पातळ बोंबील असते ना तर त्याच्यातले काटे एवढे व्यवस्थित निघत नाहीत, ते तुटून जातात. मग असं बोंबील वगैरे जेवढे होतील तेवढे सोलून घेतले. त्याच्यानंतर कांदा टोमॅटो परतून झालं होतं, त्याच्यामध्ये हळद घातली, लाल तिखट घातलं आणि जो काही आपला वर्षभराचा साठवणीचा मसाला असतो ना तो घातला आणि ना मस्त धुवून घेतलेले बोंबील टाकले. याच्यानंतर मीठ वगैरे सगळं मी टाकलं. छान पाणी टाकून बोंबील शिजवून पण घेतले. पाणी टाकून पण शिजवून घेऊ शकतो किंवा मग वरती ताटावर झाकण ठेवून वगैरे पण शिजवून घेऊ शकतो. आता हा जो काही माझा पॅन आहे ना त्याच्यावर ताटावरती झाकण कोणतं बसत नव्हतं, मग मी डायरेक्ट पाणी त्याच्यामध्ये ओतलं आणि शिजवून घेतले. त्याच्यानंतर घरी आलो. मार्केटमध्ये शॉपिंगला गेले होते पण काही शॉपिंग करता आलं नाही, त्यामुळे काहीच घेऊन नाही आले. घरी आल्यानंतर मस्त दोघांसाठी चहा घेतला. अहोंनी आणि मी चहा घेतला. मुलांसाठी नाश्ता केला होता, त्यांना त्यांचा नाश्ता खायला वगैरे दिला. आणि त्याच्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये आज मी फक्त भात आणि बोंबीलची चटणी खाणार होते, कारण कर्दी किंवा बोंबीलची चटणी वगैरे असते ना किंवा जे काही सुकी मच्छी असते ना त्याच्याबरोबर ना भात खूप छान लागतो. अहोंसाठी मी रस्सा भाजी म्हणून शेंगदाण्याचं बेसन केलं होतं. त्याच्यानंतर त्यांना जेवायला वगैरे वाढलं, मी पण जेवायला घेतली. मुलं तर खाली खेळायला गेली होती, त्याच्यामुळे मुलं आल्यानंतर जेवणार होते. आणि तुम्ही कधी ट्राय केलं नसेल ना तर अशी बोंबीलची चटणी आणि भात नक्की खाऊन बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. होप्स आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल. डू लाईक शेअर सबस्क्राईब, स्टे ट्यून, बाय.